नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदी ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे। गंगापूर धरणातून तब्बल 3000 क्युसेक तर दारणा धरणातून 15000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली। यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली गेलेत। दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीला छातीपर्यंत पाणी लागलंय। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25,921 क्युसेक वेगानं जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील दमदार पावसाचा मोठा फायदा मराठवाड्याला होणार आहे। संततधार सुरू असलेल्या पावसानं आणि गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गानं गोदावरी नदीला यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पूर आलाय। गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।